नमस्कार. इको फ्रेंडलीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आपण फेब्रुवारीमध्ये जे प्रदर्शन घेणार होतो ते थोडं पोस्टपोन होतं आहे. ते साधारण मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात आपण घेतो आहे. कारण हे सगळ्या झाडांची निवड करून त्यांना लेबल लावणे, कारण इथून जर आमचा जो अनुभव आहे हे बऱ्याच लांबून ही मंडळी येत असते आणि त्यामुळे प्रत्येकाला आपण झाडाची नावं सांगू शकत नाही, एवढे 400-500 प्रकार जे आहेत. त्यामुळे आपण त्याला ते बॅनर तयार करून घेतलेले, ते बॅनर लावणार आहोत. आणि म्हणजे ते झाडाला लावले म्हणजे त्याचं बोटॅनिकल नाव मिळालं तर मग त्यांना त्यांच्या प्रादेशिक भाषेमध्ये त्याचं नाव त्यांना शोधता येणार आहे. तर ही तयारी व्हायला अजून थोडा वेळ लागतो आहे. काही कारणामुळे थोडंसं हे होईल. तर फेब्रुवारीमध्ये आपण जे हे ठरवलं होतं ते प्रदर्शन आता मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये आपण करतोय. तुम्ही जर कधी फेसबुकला असाल तर फॉलो करून ठेवा, जेणेकरून आपल्याला जसं प्रदर्शन सुरू होईल तसं आपण त्याच्यामध्ये त्याचे व्हिडिओ टाकणार आहोत. त्याच्यामुळे आपल्याला सगळे ह्या प्रजाती तुम्हाला पाहावयास मिळतील या ठिकाणी. आणि हे आता शेवटचं प्रदर्शन आहे, कारण या प्रदर्शनानंतर आम्हाला आपण जे ही नर्सरी वाइंड अप करायची आहे. ही कुणी इच्छुक आहेत त्यांना ती, किंवा कोणी जो इच्छुक असेल त्यालाही द्यायची आहे. पार्ट अँड पार्शलमध्ये जरी असली, त्यांना ज्या भागात आहे त्या भागात चालणाऱ्या ज्या काही प्रजाती आहेत त्याचे काही मदर आहेत आपल्याकडे. साधारण एक 600-700 मदर प्लांट मी माझ्यासाठी जमा करून ठेवले होते, पण काही अपरिहार्य कारणामुळे आम्ही ती आता जास्त जपून ठेवू शकत नाहीत. तरी प्रदर्शनाच्या तारखेवर लक्ष ठेवा आणि प्रदर्शनाला आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे, येऊन पाहून जा. हे वृक्षदर्शन 2026 हे सगळ्यात शेवटचं आमचं प्रदर्शन राहणार आहे. आम्ही इतर ठिकाणी जी प्रदर्शनं भरतात त्या ठिकाणी आम्ही जाऊ शकत नाही, कारण हे सगळे प्रकार न्यायला आम्ही मागे 1-2 हे म्हणजे काही प्रदर्शनामध्ये भागही घेतला होता. पण 400 प्रकार जर कधी न्यायचे तर मग ते ट्रकनी न्यायचे, तिथं सांभाळायचे, त्यांना पाण्याची सोय करायची, पुन्हा आणायचे. आणि यामध्ये जो त्रास आणि मनस्ताप होतो, त्यामुळे ह्या ठिकाणी बाहेर प्रदर्शनालाही एवढ्या प्रजाती नेता येत नाहीत. आणि बऱ्याचशा दुर्मिळ प्रजाती आहेत, त्यातली बरीचशी नावंही कोणाला माहिती नसतील. त्यामुळे प्रदर्शनाची तारीख जशी होईल तशी प्रदर्शन साधारण आपण 1 महिना तरी ठेवणार आहोत. त्यामुळे तुम्हाला तुमच्या सोयीनी प्रदर्शनाला हजेरी लावून आपल्याला त्याचा अभ्यास करता येणार आहे. जे बॉटनिस्टचे लोक आहेत, किंवा ज्यांना नर्सरीची आवड आहे, किंवा ज्यांना काही वेगवेगळ्या म्हणजे झाडांची किंवा ग्रीनरीची आवड आहे, काहींना व्यावसायिक शेती करायची आहे, त्यांसाठी हा एक दुर्मिळ योग असणार आहे. धन्यवाद.